हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार भाताचा ढोकळा बनवणार आहोत। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप तयार भात घेतलेला आहे। तर हा भात शिळा किंवा ताजा कोणताही चालेल। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा इथे भात चालेल। याच्यामध्ये मी अर्धा कप दही घातलेला आहे। इथे दह्याऐवजी तुम्ही ताक घातलं तरीही चालेल। ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। जर ताक थोडंसं आंबट असेल तर थोडंसं कमी घालावं। आता ही पेस्ट एका मी बाउलमध्ये काढून घेते। याच्यामध्ये 1 कप रवा घालून घेते। इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी किंवा हा रवा भिजण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून याला छान फेटून घेतलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे। तर 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय हा रवा या मिश्रणामध्ये छान भिजलेला आहे। तर ढोकळ्याच्या पिठाचं ह्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी याच्यामध्ये पुन्हा मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। तुम्ही थोडं थोडं पाणी घालत ह्याची कन्सिस्टन्सी ह्या बॅटरची तुम्ही आणू शकता। एकदम जास्त पाणी अजिबात घालू नका। अगदी दाटसरही नाही आणि अगदी पातळही नाही अशी याची कन्सिस्टन्सी हवी। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालून घेतले। त्याचसोबत 1 टीस्पून साखर घालून घेतलेली आहे आणि 2 ते 2.5 चमचे आलं, मिरची आणि जिरे याचं वाटण मी घालून घेतलेलं आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही गाजर, शिमला मिरची, पातीचा कांदा असं तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी इनो घालून घेते आणि छान याला फेटून घेते। तसेच हे बॅटर मी एका थाळीमध्ये ओतणार आहे। त्या थाळीला मी तेल लावून ग्रीस करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी हे बॅटर ओतणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय ह्या थाळीमध्ये मी हे बॅटर ओतून घेतलेलं आहे। तर ढोकळा शिजवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 पेले पाणी गरम करून घेतले आणि त्या कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। त्याच्यावर ही थाळी मी ठेवून देते आणि साधारण 20 मिनिटे मीडियम हीटवर हा ढोकळा आपण शिजवून घ्यायचा आहे। आता 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय ढोकळा तयार झालेला आहे। तर आता या थाळीला मी कढईमधून बाहेर काढून याला थंड करून घेते। थाळी थंड होते तोपर्यंत याचा तडका करून घेऊयात। तर एका तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून घेते। इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा होईल इतपत मी मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्याचसोबत थोडासा कढीपत्ता घातलाय आणि अर्धा चमचा तीळ घालून घेतलेले आहेत आणि पाव चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। त्याचसोबत चिमूटभर हिंग देखील घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी बंद करून घेतलेली आहे। आता हा तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे बंद केली आहे, नाहीतर फोडणी किंवा हा तडका करपेल। आता हे ढोकळा आपला थंड झालाय, याला कट करून घेऊया। तर कट करताना इथे तुम्ही बघू शकताय अगदी मऊसूत
लुसलुशीत हा ढोकळा झालेला आहे। आता याच्यातील मी ढोकळा एका डिशमध्ये काढून घेते आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा ढोकळा निघतो। आणि हा तडका आहे तो ह्या डिशमध्ये मी ढोकळा ठेवला आहे त्याच्यावर घालून घेते आहे। तर अगदी मऊसूत, जाळीदार, लुसलुशीत असा हा ढोकळा अगदी कमी वेळेत तयार होतो। तर हा ढोकळा आपला तयार झालेला आहे। इथे तुम्ही याची जाळी देखील बघू शकताय, खूप सुंदर अशी आलेली आहे आणि मऊसूत झालेला आहे ढोकळा। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। त्याचसोबत कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।